नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि मंडळी, आज चाललोय चिपळूणला। चिपळूणला जाण्याचं कारण म्हणजे उद्या ओसे असल्यामुळे ओशाची खरेदी म्हणजे फळं वगैरे घ्यायची आहेत। तर आम्ही काकांसोबत म्हणजे सुष्मिताच्या पप्पांसोबत चाललोय। त्यांना मी काका बोलतो, मामा वगैरे नाही बोलत, कारण का आधीपासून मी त्यांना काकाच बोलतो। तर मी काकाच आत्तासुद्धा बोलतो। आणि आता जायच्या वेळी मला मित्र भेटलाय जो आपल्याबरोबर आधी असायचा बसमध्ये वगैरे, प्रसन्न खेडेकर, आपल्या पोसळे गावातील आहे। तर आता लालबागला जायचं त्याला। बसला खूप गर्दी आहे चिपळूणला जायला पण, कारण का गणपती दिवस चालू असल्यामुळे बसला सुद्धा खूप गर्दी आहे, जायला सुद्धा चिपळूणला। मंडळी ही सर्व बैल घेऊन चाललेत आपल्या कापरे गावात। कापरे गावात नांगरणीच्या स्पर्धा असल्यामुळे आता प्रसन्न लालबागला उतरणार आहे आणि तिथून मग मी काकांना घेऊन चिपळूणला जाणार आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल जिथे आपण गणपती घेतले, आदावडे काका त्यांच्याकडे पूजा आहे आज। तर त्यांच्या इथे सुद्धा जर जायला भेटलं तर आपण जाणार आहोत। तर मंडळी, आता आम्ही चाललोय चिपळूणला, मी आणि काका आता आले घरातून। तर त्यांना घेऊन मी चाललोय आणि बघू आता किती वजन असेल त्याच्यावर डिपेंड आहे की गाडीवरून आपण आणू की नाही ते। मंडळी, आता आम्ही येऊन पोचलो चिपळूणला। चिपळूणच्या मार्केटमध्ये सध्या आता मी आहे आणि आता मी शिवनदी पुलाच्या इथे आहे। यावर्षी सुष्मिताचा नवीन ओसा असल्यामुळे, म्हणजे पहिलाच ओसा असल्यामुळे थोडा फळांची खरेदी जास्त आहे। त्याच्यामुळे आम्ही एका ठिकाणी म्हणजे आपल्या पानगल्लीमध्ये या दादांकडे आपण फळे घेतोय आणि छोटी छोटी साईजचे फळे आम्ही 5 प्रकारचे घेतलेले आहेत तिथे। आणि पाऊससुद्धा खूप आला आहे। आता सगळ्या प्रकारची जी फळं आहेत ती त्या व्हाईटवाल्या बॉक्समध्ये आम्ही पॅक करून ठेवले आहेत आणि दादाने चांगल्या प्रकारे आम्हाला बॉक्समध्ये पॅक करून दिलेत। जायच्या आधी परत पाऊस आला, निघायच्या आधी फळं आमची घेऊन झाले होते। छोटी छोटी फळं घेतली साईजची आणि ती बघा तिकडे आपण गाडी लावलेली आहे। आता पाऊससुद्धा कमी झाला आहे आणि आता आपण घरी जायला निघालो। तर पूर्ण बॉक्स आहे तो आपल्या गाडीच्या समोर या गॅपमध्ये बसत नव्हता, त्याच्यामुळे या पिशवीमध्ये आपण सर्व फळं टाकलेली। तर मंडळी, आता औषधाची खरेदी वगैरे झाले आणि काकांना घरी सोडून आलो आहे आणि आता मी चाललो आहे आदावडे काकांकडे। त्यांच्याकडे पूजा आहे, गणपतीवाले काका त्यांनी आपली मूर्ती बनवली, तर त्यांच्याकडे मी चाललो। उमेश दादा वगैरे सर्व फॅमिली आणि पप्पा मम्मीसुद्धा तिथे गेलेत, गाडीने गेलेत। तर आता बोललो पहिलं आता पूजा असल्यामुळे तिथे पाया पडून सुद्धा आपण जाऊया आणि गणपती बाप्पाच्या पाया पडून सुद्धा जाऊया। तर चला, निसर्ग बघा असं मस्त नटलाय। आणि आता सध्या गणपतीमध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू आहे, कधी ऊन पडतं तर कधी पाऊस येतोय, ऊन पाऊस असं चालू आहे।